पद्धतीने अवैध गॅस जे कोणी वापरत आहे त्याच्यावर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत किती कारवाई झाल्या आहेत आणि त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले आहेत का? जालना जिल्ह्यामध्ये पश्चिम आशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पुरवठा विभागाकडनं पथक स्थापन केलेले आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावरती कारवाई करत आहोत. आत्तापर्यंत आम्ही 224 सिलेंडर पकडलेली आहेत आणि त्याच्यातले 74 सिलेंडर आम्ही जप्त केलेली आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये ही जप्तीची कारवाई करत आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही सरळ फौजदारी गुन्हे संबंधितांच्या विरुद्ध दाखल करणार आहोत. या निमित्ताने मी नागरिकांना हे पण सांगू इच्छितो की जालना जिल्ह्यामध्ये असा कुठलाही गॅसचा तुटवडा नाही आहे. त्यामुळे आपण संयम ठेवावा आणि शासनाने घरगुती गॅस सिलेंडरच्यासाठी 30 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. त्या कालावधीमध्ये निश्चितपणे आपल्याला सिलेंडर मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये जे हॉस्टेल आहेत, जे सरकारी उपहारगृह आहेत, या ठिकाणी सगळीकडे गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही सिलेंडर उपलब्ध करून देत आहोत. कुठल्याही प्रकारची अडचण सध्या तरी जिल्ह्यामध्ये नाही आहे. सर, पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे का, त्या संदर्भात काय सांगा? हो, आमच्याकडे 31 गॅस एजन्सीज आहेत आणि त्यांचे संबंधित विक्री अधिकारी आहेत. आम्ही सर्वांच्या टचमध्ये आहोत आणि पुरेसा साठा या सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये 4,56,000 गॅस कार्डधारक आहेत आणि त्यांना सर्वांना व्यवस्थित पुरवठा होत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.